कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा, तू ऐकलंस आदिपती किती छान गातोय? चल आपण खाली जाऊन गाणं ऐकूया त्याचं। नाही नको। का? नाही, इथे ऐकू येतंय ना गाणं। अगं इथून काय ऐकायचं, खाली जाऊया ना, त्यांच्या समोर बसून गाणं ऐकूया। नाही, मी नाही जाऊ शकत तिथे बाबा। अगं का जाऊ का नाही शकत? मला नाही जाता येणार तिथे। अक्षरा, एकच वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलतेयस, कळतंय का? काय झालं बाळा? बाबा, मी सरगम मॅडमना रिक्वेस्ट करायला गेले होते ना तुम्ही परत या म्हणून, तेव्हा त्यांनी अट घातली की त्यांचा क्लास सुरू असताना मी तिथे जायचं नाही। काय? ही अशी कशी अट घातली तिनं? तू मान्य कशी केलीस? कारण पर्यायच नव्हता बाबा। मी मान्य केली नसती तर त्या परत आल्याच नसते शिकवायला। बालिशपणा आहे हा, पण तू मान्य नाही करायचं अक्षरा। असू देत बाबा, आपल्याला काय, अधिपतींनी गाणं शिकणं महत्वाचं होतं, केली मी अट मान्य। मला आता असं वाटतंय की त्या गैरफायदा घेतात। म्हणजे काय झालं असं? बाबा, मी आता खाली गेले होते तर माझं काय म्हणणं आहे, त्या गाणं शिकवायला आल्यात ना, मग त्यांना जर अधिपतींचं गाणं आवडलं असेल तर त्यांनी टाळ्या वाजवाव्या, त्यांचं कौतुक करावं। हात पकडायची काय गरज आहे? कुणी कुणाचा हात पकडला? अहो, ते सरगम मॅडमनी अधिपतींचा हात पकडला। गाणं शिकणं म्हणजे गाडी चालवण्यासारखं असतं। तुम्ही कसं कार चालवताना गिअर बदलता, ऍक्सिलरेटर दाबता किंवा ब्रेक लावता, हे सगळं तुमचं तुम्हीच करता ना? का साईडला बसून कोणीतरी म्हणते की नाही नाही आता गिअर बदला किंवा ब्रेक लावा? नाही, आपसुकच होते की सगळं। आता ऍक्सिलेटर दाबला, स्पीड पकडला गाडीने की आपण त्याच्या संग एकरूप होते ना, मग सगळ्या गोष्टी एक 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 आपोआप। करेक्ट, एक्झॅक्टली। गाण्याचं पण अगदी तसंच असतं। म्हणजे गाण्यात सूर, ताल आणि लय या 3 गोष्टी महत्वाच्या असतात, त्या फक्त सांभाळायच्या असतात। म्हणजे तुम्ही म्हणलात तसं गाण्यात सूर म्हणजे ऍक्सिलरेटर, लय म्हणजे गिअर आणि ताल म्हणजे ब्रेक। तर तुम्ही गाडी चालवताना या 3 गोष्टींचा वापर जसा आपसूक करता, तसंच तुम्हाला गाण्यात या 3 गोष्टींचा वापर करायचा। एक नंबर सांगताय तुम्ही, एकदम सोप्या भाषेत। असं उदाहरण देऊन सांगितलं की नाही की फिट्ट बसती। आमच्या मास्तरीन बाईनवानी शेम टू शेम, त्या पण असंच शिकवतात एकदम। नाहीतर काय हे गाणं बिना आमचं काय, आमचा प्रांतच नाही होई। हे सगळे शब्द आम्ही पहिल्यांदाच ऐकले। काय तुम्ही म्हणताय ते द्रुत आणि ख्याल आणि काय लयन तालन चालन ढालन, काय ते रागांची नाव, ईशा हार्ड होती, चेष्टा नाही। अहो, काही हार्ड नाहीये, मी आहे ना तुमच्या सोबत। आता काय इशे हार्ट बीट होत नसतो। म्हणलं ना, सेम टू सेम मास्तरीन बाईंचीच आठवण येते आम्हाला। हो, पण तुम्हाला मी आवडते ना? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे बाबा हात पकडला त्यांनी? हो हो, म्हणजे तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? अक्षरा, हात पकडला म्हणजे ते काहीतरी पेटीवर सूर दाखवताना हाताला धरून दाखवला, असंच काहीतरी झालं असेल ना? नाही बाबा, हो त्यांनी असं म्हणजे गाणं आवडलं म्हणून एखाद्या मैत्रिणीने पकडावा तसा हात पकडला। असं झालं? हो। अरे बापरे। मग काय झालं? हे भयानक आहे अक्षर, हे भीषण आहे असं काहीतरी करणं। हो ना? हो, म्हणजे हे असं हात वगैरे धरला तिने। हो, भयानक आहे। तुम्ही हसताय का? तुम्ही हसताय का बाबा? मला इथे टेन्शन आलंय आणि तुम्ही हसताय। नाही, मी हसतोय म्हणजे मी गंभीर आहे मी, आणि हे प्रकरण पण गंभीर आहे। मी तिने हात धरला याचं मला हसू नाही येत आहे, तू टेन्शन घेतेस त्याचं मला हसू येतंय। म्हणजे अक्षरा, तुझ्या लक्षात येतंय का काय होतंय? नाही। मी सांगतो अक्षरा,
तू अधिपतीबाबत दिवसेंदिवस जास्तीत जास्त पॉझिटिव्ह होतीस. नाही नाही नाही, असं काही नाहीये बाबा, असं नाहीच आहे काही. असंच आहे अक्षरा. आणि मला तर वाटतं की याच्यात हरकत काय. आपण पॉझिटिव्ह कोणाबाबत होतो? ज्या माणसावर आपलं आत्यंतिक प्रेम आहे आपण त्याच्याच बाबतीत पॉझिटिव्ह होतो ना. चांगलंय की. नाही 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 बाबा, नाही असं काही नाही. तुम्ही ना उगाच काहीतरी वेगळे अर्थ काढताय. मला जे दिसतंय तेच सांगतोय मी. आणि तुझा नवरा आहे त्याच्यावर तुझं प्रेम असणारच, त्यात नाकारायचं काय. बरं मला सांग, तुला वेगळा काही अर्थ दिसतोय का यात? नाही ना. आता त्या सरगमच्या बाबतीत एक गोष्ट करू शकतेस. क्लास सुरू असताना यायचं नाही असं ती म्हणाली ना. क्लास संपल्यावर जाऊ शकतेस तू. संपल्यावर जाऊन काहीच उपयोग नाही. नाही आहे, उपयोग आहे. तू जा तिथे आणि त्या सरगमशी स्पष्ट बोल. तिला म्हणावं, बाई मी अधिपतीची बायको आहे, लग्नाची, हक्काची. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि तू पाहुणी आहेस, शिक्षिका आहेस. तू तुझ्या मर्यादेत राहा, शिकवायचं काम कर. असं बोल सरळ. बरोबर आहे बाबा, हे बरोबर आहे बाबा तुमचं. मी 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 असंच बोलते. मी भेटते त्यांना आणि त्यांना सांगते की तुम्ही इथे गाणं शिकवायला आला आहात, शिक्षिका आहात, शिक्षिकेसारखं वागा, मैत्रीण बनायला जाऊ नका. करेक्ट. हे असंच बोल, पण इतके रागावून चिडून आवेशात नको बोल. ती परत गेली तर अधिपतीचं गाणं बंद व्हायचं ना बाळा. बोल तिच्याशी, पण शांतपणे बोल. ठीक आहे. पाणी हवंय तुला? नाही नको. बरोबर आहे तुमचं. तुम्ही सारखं सारखं मास्तरीनबाई बद्दलच बोलताय म्हणून विचारलं. माझं गाणं शिकवणं आवडतंय ना तुम्हाला? अहो म्हणजे काय, लय भारी शिकवताय तुम्ही, मजा यायला लागल्या उलट आता मला. एक विचारू? विचारा की. म्हणजे अक्षराच्या आधी तुमच्या आयुष्यात कोणी होतं का अक्षराच पहिला? नाही मास्तरीनबाई वन अँड ओनली हो. अहो ह्याच्या आधी काय बघा, आमचं इतर शिक्षण झालं नाही, काय नाही, कधी कॉलेजला गेलो नाही, त्यामुळे काय कोणी भेटण्याचा संबंधच नाही. मास्तरीनबाईंकडे बघितलं आणि विकडेच गेली हो आमची. ते काय म्हणतात ते, लव ॲट फर्स्ट साईट. लव ॲट फर्स्ट साईट. अहो म्हणजे थांबूया आपण आता. हा पण थांबूया, खरंच थांबूया, कारण आता सुरुवात पण लवकर केली ना आपण. सगळे एकाच दिवशी नको गाणं शिकायला, अपचन व्हायचं, एवढा मोठा घास घेतल्यावर ओव्हरलोड व्हायचं, तसं नको. पुढचं पाठ मागचं सपाट. फॅक्टरीत बी जायचं आहे. आणि मध्ये मध्ये जसा वेळ मिळेल तसा रियाज करा. करतो. आणि काही लागलं तर फोन करा. चालतंय. येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.